ॲक्युपंक्चर हे फार डीप नॉलेज आहे. म्हणजे डीप एवढं नॉलेज आहे की आतमधली प्रत्येक डिटेलिंग माहीत पाहिजे. जर कोणी ते म्हणतात की आम्ही एक वर्ष ट्रीटमेंट घेतलं आणि गुण येत नाही, तर त्या डॉक्टरला तेवढं नॉलेज नसणार. डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेगळ्या वेगळ्या डायग्नोसिस असतात. पल्स डायग्नोसिस, आम्ही पल्सवरून सांगतो काय काय प्रॉब्लेम आतमध्ये आहे. एक्सरे MRIची गरज पण पडत नाही. एवढं बॉडीचं आतमधलं पूर्ण बोटावर सांगू शकतो. एवढंचपर्यंत नाही, मुलगा होईल की मुलगी होईल याचापर्यंत बोटावर सांगू शकतो. एवढा आमचा रिसर्च झालेला आहे. समजलं? ते सांगत नाही आपण, पण आपल्या माणसांना आपण सांगतो, कारण कायद्याने ती बंदी असते. तर हा ॲक्युपंक्चर हा ट्रीटमेंट जो सुई लावून आतमध्ये कशा लेवलवर करायला पाहिजे याची तंतोतंत डिटेलिंग माहीत असेल तरच ॲक्युपंक्चर सक्सेसफुल होईल. आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो, कारण नाहीतर फार लांब लचक होणार. चायनामध्ये ॲक्युपंक्चर शिकवताना सुई ज्या पॉईंटवर लावतात ते इंकमध्ये म्हणजे कलरमध्ये सुई लावतो डेड बॉडीवर, आणि ती सुई आतमध्ये घालतो. ते घातल्यानंतर एक एक लेयर काढावं लागतं आणि ती कुठपर्यंत सुई गेली, कुठल्या ऑर्गनकडे कशा डायरेक्शनने जायला पाहिजे, एवढं लेवलवर प्रत्येक पॉईंटची स्टडी असते. आता माझा मुलगा चायनामध्ये शिकून आला. 10 वर्ष ॲक्युपंक्चर ट्रेनिंग घेणारा पहिला डॉक्टर आहे. चायनीज लँग्वेजमध्ये शिकणारा पहिला डॉक्टर फ्रॉम भारतामधून. समजलं? आणि तिथं त्यांना ज्या तऱ्हेनं नॉलेज दिलं जातं तेवढं डीप नॉलेज पाहिजे, तरच इट इज सेफ आहे.